आज घटस्थापना, नवरात्रीचा पहिला दिवस, त्यामुळे ठरवलं होतं लवकर उठून दुर्गा सप्तशतीचा पाठ करेल. पण पहाटे काही उठणं झालंच नाही. घरातलं थोडंसं आवरल्यावर देवांना स्वच्छ अंघोळ घातली. मीही अशी गोडगोड रेडी झाली आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला. दिव्यामध्ये बघितलं तर अशी एक चंद्रकोर तयार झाली होती. असं म्हणतात की आपण मनापासून पूजा केली आणि देवाने त्याचा स्वीकार केला तर दिव्यामध्ये असं फूल तयार होतं. माहिती नाही हे कितपत खरं आहे, पण हे बघून मला खूप आनंद झाला. त्यानंतर फक्त तांदूळ आणण्यासाठी स्टार मार्केटला गेले होते. आमचा लाडोबा इंद्रायणी सोडून दुसरा कुठलाच भात खात नाही, त्यामुळे त्याच्यासाठी फक्त इंद्रायणी तांदूळ आणण्यासाठी स्टार मार्केटला गेले होते. पण तिथे गेले आणि एक वस्तू घेतली असं कधी होणारच नाही. तिथून आल्यानंतर सगळं सामान काढून घेतलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून घेतल्या. ही फ्रूट बास्केट मी बऱ्याच दिवसांपासून मिशोवरनं मागवली होती. याची साईज जरा मोठी होती, त्यामुळे ही वापरायला काढू की नको असं चाललं होतं, पण शेवटी वापरायला काढलीच. याला अशी वरून जाळी पण आहे, त्यामुळे मी ही ऑर्डर केली होती. यामुळे माशा किंवा चिलटं याच्यावरती बसणार नाहीत. आता फ्रूट्स आणलेच आहेत तर ह्याच बास्केटमध्ये ठेवायचं असं ठरवलं. तशी ती ठेवल्यावरती खूप सुंदर दिसत होती. आता फ्रूट बास्केट म्हणून नाही तर डेकोरेटिव्ह पीस म्हणून सुद्धा मी याचा वापर करेलच. हे 2 ऑर्गनायझर पण आणले होते. 49 रुपयांना एक असे हे मला मिळाले. तर हे ऑर्गनायझर ठेवण्याआधी माझ्या ट्रॉलीची अवस्था काही अशी होती आणि ऑर्गनायझर ठेवल्यानंतर हे काहीसं असं दिसतंय बघा. हे ट्रॉलीत परफेक्ट बसत आहेत, म्हणजे मी असे ऑर्गनायझर अजून आणू शकते. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग?